आज केली मुलांनी स्वयंपाकात मदत आज मला. तर कशी केली ती पुढं पहाच तुम्ही. त्या अगोदर मी तुम्हाला सांगते व्हिडिओ पूर्ण कंप्लीट शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज प्रीमिक्स गुलाबजामुन बनवायचं आहे मला. तर मुलांची होती ख्वाईश, इच्छा होती त्यांना गुलाबजामुन बनवायची. गुलाबजामुन बनव बनव म्हणून सारखं म्हणत होते, म्हणून मी बनवते. आता हे 2 पॅकेट आणलेले आहेत. कुकवेलचे पॅकेट आहे ते 2 आले, ते एकावर एक फ्री 160 रुपयाला भेटले हे. आणि एवढंसं पीठ झालेलं आहे. मुलांना खूप आवडतात, त्यासाठी मुलगी म्हणत होती जास्त व्हावे त्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ टाक. मग हे गव्हाचं पीठ टाकते मी त्यात. आणि थोडंसंच दूध आहे माझ्याकडे, तर ते टाकून मळणार आहे. पहा एवढंसं झालं आहे. पीठ अगोदर मिक्स करून घेतलं मी आणि थोडंसं दूध आहे एवढं ते टाकते. पहा थोडंच होतं, सकाळपासून संपून गेलेलं आहे दूध आणि थोडं आहे ते टाकलेलं आहे. नंतर मी पाणी पण टाकणार आहे. शाळेला सुट्टी आहेत ना, म्हणून काहीतरी खावं वाटतंय त्यांना. मग वेगवेगळं असं असतंच माझं, नेहमी कुठं ना काहीतरी असतोच त्यांच्यासाठी, मुलांसाठी बनवण्यासाठी. काय पण मी बनवते. आणि बरेच मी असे व्हिडिओ बनवत नाही, बरेच वेळेस मी काही बनवलेला. तर मी आज बनवते. चला म्हणलं बनवू आपण, बनवून टाकू. तुम्हाला आवडेल का नाही नक्की छान अशी कमेंट करून सांगा. आवडला का व्हिडिओ, कसा वाटला ते नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पहा कंप्लीट शेवटपर्यंत, कुठेही स्किप न करता. आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. 2 वेळेस झालं सांगितलेलं आहे मी. असं छान असं मळून घेतलेलं आहे. नंतर म्हणत होते तिघं पण, आम्हीच बनवणार, तू बनवणार नाही, फक्त मळून दे आम्हाला पीठ. मग मी मळून दिलेलं आहे पिठानं. तिघं पण बसलेत आता हे गुलाबजामुन बनवायला रोल. हे पहा मजा मस्ती करत करत यांचं चाललेलं आहे बनवायचं. कुणाला खायचं पहिल्यांदा गुलाबजामुन, तो म्हणत होता मला समजायचं अगोदर. मग ते बनवते तोपर्यंत मी पाक करण्यासाठी घेते. मी ही 1 ग्लास साखर घेतलेली आहे आणि 200 ग्रामचं पावडर आहे ते. 200 म्हणजे 400 झालेलं आहे. तर त्यासाठी मी आता ही 1-1.5 ग्लास साखर घेते. हे पहा 1.5 ग्लास साखर घेतलेली आहे आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर तोपर्यंत. आहे पहा साखर टाकून घेते. 1.5 ग्लास साखर टाकलेली आणि तेवढंच पाणी टाकणार आहे मी. 1.5 ग्लास, त्याच ग्लासानं मोजून. जास्त आपला पाक गोड पण नाही पाहिजे, नॉर्मल असा, आणि जास्त पण नाही पाहिजे. हे पहा आता गॅस चालू केलेला आहे आणि अशी साखर हलवत हलवत राहायचं. पूर्ण आपला पाक रेडी होतोय तोपर्यंत ते बनवतात आहेत गुलाबजामुन. नंतर स्वयंपाक बनवते मी इकडं. भाजी आणि भाकरी बनवायची आहेत मला. हे तोपर्यंत स्वयंपाक झालेला आहे. पाक पण अगोदरच रेडी होऊन बसलेला आहे. हे गुलाबजामुन झालेले आहेत रेडी. त्यांनी बघा कसे बनवलेत. आता कढई ठेवलेली आहे दुसऱ्या गॅसवर आणि तेल टाकून आता गरम झाल्यानंतर हे पहा केवढे छोटे छोटे बनवलेत. ते म्हणत होते अजिबात मोडायचे नाहीत, आम्हीच बनवलेत, आम्हीच खाणार. एवढे छोटे छोटे बनवलेले आहेत त्यांनी. कोणी छोटा बनवला आहे, कोणी मोठा बनवला आहे. हे पहा असे बनवलेले आहेत. तेल तापलेलं आहे, मी टाकून घेते त्यात. छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत स्लो गॅसवर मी तळून घेणार आहे. पूर्ण फ्राय करून घेते. खूप छान असे फुगले आहेत आणि तेल पण भरपूर पिले. तेवढं तेल टाकलेलं पूर्ण संपलं. ही लास्टचे आहेत 4-5 राहिलेले. हे पहा बघा खूप फुगलेत. केवढे छोटे बनवले होते त्यांनी, एवढे मोठे मोठे झालेत. खूपच जास्त फुगलेत. त्या सोड्याचं प्रमाण जास्तच असतं वाटतं त्या ह्याच्यामध्ये, काय माहिती आपल्याला. असे बनवलेले कधी खाल्लेले नाही ना मी. घरच्या खव्याचे खाल्लेले अगोदर, लग्नाच्या अगोदर, नंतर नाहीच असं. हे पहा पूर्ण असे फ्राय करून तळून झालेले आहेत. आता पाकामध्ये टाकून घेते. पहा बघा कसे झाले, कसे बनवलेत मुलांनी नक्की सांगा. छान अशी कमेंट करून एकदा एक. पहा रेडी झालेले आहेत फायनली आपले गुलाबजामुन बघा. आणि नंतर चपात्या बनवायच्या होत्या मला.
आणि तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे, पहा तुम्हाला आवडते का नाही. तर प्रत्येकजणी असं करत असतील, मला काय माहीत नाही, पण मी करते नेहमी. 2 गॅसवर जर काही असेल तर पीठ मळलेलं असेल आपल्याकडे, तर चपात्या मी अगोदरच अशी लाटून घेते आणि नंतर भाजती पटापटा. म्हणजे आपला गॅस पण संपणार नाही, वाया जाणार नाही आणि एकदम पटपट पटपट होऊन जातात भाजून. खूप छान अशा हे प्रत्येक मी चपाती तुम्हाला भाजून दाखवते. एकदम अजिबात चिटकत नाही आहेत, काय नाहीत. अजिबात चांगल्या अशा सुटसुटीत निघतात. मी एकदाच लाटून घेतले 7, 8, 10 चपात्या आणि मग एकावर एक टाकलेल्या आहेत ताटामध्ये. हे पहा, दुसरी चपाती आहे माझी, ही भाजून झालेली आहे. प्रत्येक चपाती तुम्हाला दाखवते अशी किती छान अशी निघती बघा. चिटकली नाही ना, काय नाही. आणि शेवटच्या 2 चपात्या होत्या त्या मुलींना लाटलेल्या आहेत, तुम्हाला शेवट दाखवते भाजल्यानंतर. म्हणजे ती म्हणत होते मीच लाटणार आणि मीच भाजणार. हो बाबा म्हणलं, तूच लाट आणि तूच भाज. नंतर तिनं तिच्या भाजून घेतल्या आहेत. मी लाटलेल्या तेवढ्या पूर्ण भाजून घेतल्या. हे पहा, शेवटची चपाती आहे, थोडीशी चिटकलेली आहे, कारण मला लाटून वेळ झालेला आहे, भरपूर वेळ झाला. मी लगेच लागलीच आपण जर केल्या तर अजिबात चिटकत नाही आहेत. मला वेळ झालेला होता अगोदरच, लाटून ठेवल्या आणि 5-10 मिनटानं पूर्ण परत मी भाजायला घेतल्या होत्या. दुसरं काम आलं, तेच कामात गेले मी. हे पहा, मुलीनं बनवल्यात 2 चपात्या, कसा शेप आलेला आहे. जमली का तिला चपाती नक्की सांगा कमेंट करून. हे पहा, एवढ्या चपात्या मी एकदाच लाटून घेतलेल्या आणि एकदाच अशा भाजल्यात. कारण ह्यानं आपला गॅस पण बचत होतो आणि काम पण पटकन होतं. मग कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.